नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। 2024 मध्ये घडलेल्या 10 घटना, ज्या घटनांनी देश आणि महाराष्ट्र हादरला। हत्याकांड, अपघात, रेप आणि फसवेगिरी। चला तर बघूयात। ज्या घटनेनं देश आणि महाराष्ट्र हादरला ती 2024 ची घटना म्हणजे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण। डिसेंबर 2024 अर्थात वर्षाच्या शेवटी ही घटना घडली। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली। या प्रकरणात सीआयडीने आता तपास सुरू केलाय। 2024 मधील आणखी एक घटना ज्यानं महाराष्ट्र हादरला ती म्हणजे पुण्यातील पोर्शे कार अपघात। पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती। या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील ज्यांच्या मालकीची कार होती त्यांना देखील अटक केली होती। पुढे या प्रकरणाचं काय झालं तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर राष्ट्रवादीचे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण। भारतातील सर्वात हाय प्रोफाईल हत्येपैकी एक महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत हत्या करण्यात आली। त्यानंतर कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देखील महाराष्ट्र हादरला होता। पश्चिम बंगालमधील कोलकात्यात एका रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर डॉक्टरांच्या आंदोलनाने हे प्रकरण अधिक चर्चेत आलं होतं। त्यानंतर महाराष्ट्र हादरला तो म्हणजे बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण। हे प्रकरण देखील महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत राहिलं। त्यानंतर मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती। 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीवर ताबा मिळवून गोळीबार केला, ज्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आणि स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला, ज्यात अक्षय शिंदे ठार झाला, अर्थात त्याचं एन्काउंटर झालं असं बोललं गेलं। त्यानंतर बोबदेव घाटातलं प्रकरण देखील महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलं। 2024 मध्ये 3 ऑक्टोबर 2024 रोजी पुण्यातील बोबदेव घाटात 3 मित्रांसोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आणि या प्रकरणात आरोपींना त्यानंतर अटक देखील करण्यात आली होती। त्यानंतर महाराष्ट्र हादरला तो म्हणजे समृद्धी महामार्गावरचा झालेला भीषण अपघात। बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर बसचा अपघात होऊन बसला आग लागली आणि प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले। आपल्या बाळाला कुशीत बिलगून बसलेली ती आई आणि बाळ यांची हृदय पिळवटून टाकणारी दृश्य बघून महाराष्ट्र हळहळला होता। त्यानंतरच असा काही अपघात झाला तर ड्रायव्हरला 7 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड असा नियम करण्यासाठी सरकार धजावलं होतं, मात्र त्याला प्रचंड विरोध झाला। या व्यतिरिक्त आणखीही 2024 मध्ये काही प्रकरणं घडली ज्यामुळे देश आणि महाराष्ट्र हादरला आणि जी प्रकरणं चर्चेत राहिली ती म्हणजे मनसुख हिरेन हत्या प्रकरण। त्यानंतर बीजेपी एमएलए गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलेलं प्रकरण। गँगस्टर शारद माहोळ यांची गोली घालून हत्या करण्यात आली। त्यानंतर जालन्यामध्ये गजानन चौर यांची देखील गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि शिवाय चुकीच्या पद्धतीने यूपीएससी मध्ये शासकीय सेवेत रुजू झालेल्या पूजा खेडेकर यांचं प्रकरण देखील 2024 मध्ये चर्चेचा विषय ठरलं। यापैकी किती प्रकरणाचे निकाल लागले आणि बाकी प्रकरणाचं काय झालं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।